नमस्कार. आज मी बनवून दाखवणार आहे 2 कच्च्या बटाट्यांपासून 50हून अधिक पापड. तेही कोणतीही भेसळ न करता फक्त आणि फक्त कच्च्या बटाट्यांपासून बनवणार आहोत. हे बनवायला जितके सोपे आहेत त्याहून अधिक खायला इतके चविष्ट व खमंग लागतात की तुम्ही उपवासातच नाही तर केव्हाही रिकाम्या वेळी चिप्स पापड खाण्याची इच्छा झाली तर यांना तळून खाणार हे नक्की. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथं मी 2 मोठ्या कच्च्या बटाट्यांवरील व्यवस्थित साल काढून घेतलेत. तर हे जवळपास 400 ग्राम बटाटे आहेत. सुरुवातीला आपल्याला यांना असं थोडंसं मध्यम आकारात चिरून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी बटाट्यांवरील साल व्यवस्थित काढला नाहीत तर पापड काळे होऊ शकतात. म्हणून साल चांगल्या प्रकारे काढून मगच चिरून घ्यायचं. हे पहा, आपले बटाटे चिरून झालेत. आता यांना स्वच्छ पाण्याने 4-5 वेळा धुवून घेऊ म्हणजे यातील स्टार्च कमी होईल. तर मी याला 4 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता यामधील पाणी निथळून यांना मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न घालता स्मूथ वाटून घेऊया. तर पापड परफेक्ट बनावे व बिघडू नयेत म्हणून इथं मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे. तसेच व्हिडिओतल्या लहान-सहान टिप्स फॉलो करून तुम्ही हे पापड बनवलात तर तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत. तर याला अगदी बारीक वाटून घेऊ. हे पहा, असं स्मूथ मिश्रण वाटून घ्यायचं आहे. आता लगेच याला गाळणीत टाकून गाळून घेऊया. मिश्रणाला असं गाळून घेणं फारच महत्त्वाचं आहे कारण आपल्याला परफेक्ट पापडासाठी छान स्मूथ पेस्ट पाहिजे. तसेच ही प्रोसेस थोडी फास्ट करायची कारण हे कच्च्या बटाट्यांचं मिश्रण आहे आणि ते पटकन काळं पडतं म्हणून. हे पहा, गाळणीवर काही मोठे कण राहिलेत. तर असे थोडे जास्त कण राहिले तर परत यांना वाटून मिश्रणात मिसळून घ्यायचं. आणि अगदीच थोडेसे कण उरले असतील तर त्यांना फेकून दिलात तरी चालेल. आता एक मोठी कढई किंवा पॅन घेऊन त्यात गाळलेल्या बटाट्यांचं मिश्रण एखाद्या कपाने किंवा वाटीने मोजून टाकायचं म्हणजे त्यानुसार पाणी योग्य मापात घेता येतं. तर इथं आपलं मिश्रण 2 कपाच्या जवळपास झालंय म्हणजेच दुसऱ्या कपाच्या थोडंसं कमी इतकं झालंय. त्यानुसार आधी 2 कप पाणी भरून घ्यायचं आहे आणि नंतर जवळपास 2 कप म्हणजेच थोडंसं कमी असं 2 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजेच इथं 1 कप मिश्रणासाठी डबल पाणी घ्यायचं आहे. त्यानुसार जवळपास 2 कप मिश्रणासाठी 4 कप पाणी टाकून घेतलं आहे. आता या मिश्रणाला शिजवून घेऊया. तर याला आपल्याला स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम अजिबात हाय किंवा मीडियम ठेवायचं नाही. आणि असं सतत चमचा फिरवत याला व्यवस्थित शिजवून घेऊ कारण जर हे मिश्रण कच्चं राहिलं तर आपले पापड फाटतील, व्यवस्थित बनणार नाहीत. म्हणून मिश्रणाला छान शिजवणं खूपच महत्त्वाचं आहे. तर इथं आपल्या ह्या मिश्रणाचा थोडाफार रंग बदलतोय कारण की हे कच्च्या बटाट्यांचं असल्यामुळे. पण काळजी नसावी, पापड आपले छान बनतात व खूपच टेस्टी लागतात. शिजवण्यासाठी वेळेचं म्हणाल तर तुमच्या मिश्रणाच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी किंवा जास्त वेळ सुद्धा लागू शकेल. मग मिश्रण पापडासाठी योग्य शिजलंय हे कसं ओळखायचं हे मी पुढे सांगते. मला इथं हे शिजवायला साधारण 20 ते 22 मिनिटं लागली. तुम्ही पाहू शकता जसजसं मिश्रण शिजतंय तसतसा याला घट्टपणा येऊ लागलाय. मग अशा वेळी मिश्रण पापडासाठी योग्य बनलंय का हे चेक करूया. त्यासाठी चमच्याच्या मागे रेष ओढायची आणि व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे मिश्रण वेगळं होईल अशी मध्ये रेष बनली म्हणजे समजायचं की पापडासाठी मिश्रण परफेक्ट बनलंय. तर आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालंय. आता यात टाकूया 1 चमचा जिरं आणि 2 अगदी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व चवीपुरतं मीठ. सोबतच 2 चिमूट पापड खार टाकून परत याला मिनिटभर व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊ. तर ह्या मिश्रणाच्या क्वांटिटीनुसार 2 चिमूट पापड खार पुरेसा आहे. तुम्ही तुमच्या मिश्रणाच्या हिशोबानुसार पापड खार वापरा. तसेच तुम्ही जिरं मिरची याशिवाय कोथिंबीर किंवा तुमच्या आवडीनुसार इतर मसाले घालून मसालेदार पापड बनवा किंवा काहीही न वापरता प्लेन पापड सुद्धा बनवू शकता. पण मी यांना खास उपवासात खाण्यासाठी आणखीन चटपटीत व्हावं म्हणून जिरं मिरची घालून बनवलं आहे. तर पहा, आपलं मिश्रण छान तयार झालंय. आता गॅस बंद करू आणि मिश्रण हलकसं थंड होण्याची वाट पाहूया. हे हलकसं थंड झालं की एक लहान पळी मिश्रण घेऊन प्लॅस्टिकवर पसरवून घेऊया. तर इथं जाड पातळ जसे पापड तुम्हाला हवेत तसं मिश्रण पळीत घेऊन
मिश्रण प्लॅस्टिकवर टाकून हलक्या हाताने पळीने पसरवून हवे तसे पापड अगदी सहज बनवू शकता। तर इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी जाड पातळ असे दोन्ही प्रकारचे पापड पसरवून घेतलेत। तरी माझे 50हून अधिक पापड झालेत। जर तुम्ही लहान लहान आकाराचे पापड बनवलात तर 80 ते 90च्या जवळपास पापड नक्कीच बनतील। तर यांना तुम्ही पंख्याखाली सुद्धा आरामात 5 ते 6 तासात वाळवून घेऊ शकता आणि जर कडक उन्हात ठेवला तर मात्र हे 2 ते 3 तासात छान वाळतील। हे पहा, पंख्याखाली वाळलेले पापड मी तुम्हाला दाखवते, म्हणजे हे अजून पूर्ण वाळले नाहीत तर काहींनी कडा सोडलेत। सर्वात आधी मी पातळ पापड काढून दाखवते। हे पहा किती पातळ आणि नाजूक दिसतायत आणि पहा अगदी कागदाप्रमाणे फोल्ड होत आहेत। पण पातळ पापड पूर्ण वाळल्यानंतर काढताना तुटतात किंवा खूपच काळजीपूर्वक हाताळावे लागतात, म्हणून शक्यतो जाडसर पापड बनवलात तर उत्तम। हे पहा, जाड पापड सुद्धा मी काढून दाखवते। तर जाड पातळ जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने पापड बनवून घ्या। इथं मी प्लॅस्टिकवरून सहज निघतील तितके पापड काढून घेतलेत। आता याला एखादा तास उन्हात ठेवून वाळवून घेते। हे पहा आपले मस्त वाळलेले पापड असे वाळले की त्यांना हवाबंद डब्यात छान स्टोअर करून ठेवा। आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते। तर पापड तेलात टाकण्या अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस स्लो करून मगच पापड तेलात सोडायचा आहे आणि तेलात सोडल्याबरोबर एक बाजू फ्राय झाल्यानंतर पटकन पलटून दुसऱ्या बाजूला फ्राय करायचं आणि असं फ्राय झालं की लगेच काढून घेऊया। तर या पापडांना फ्राय व्हायला खूपच कमी वेळ लागतो। याच रीतीने पटापट हवे तितके पापड फ्राय करून घ्यायचे। तर असे मस्त खूपच क्रिस्पी चिप्सपेक्षा पातळ चटपटीत बटाटा पापड एकदा या पद्धतीने बनवून खाल्लात ना, मग बघा उपवासातच नाही तर एरवी सुद्धा यांना खाण्याचा मोह तुम्ही आवरू शकणार नाहीत, इतके तुम्हाला आवडतील। मग एकदा नक्की बनवून पहा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।